आज महाराजांबद्दल माझा जो त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे तो खरंच खूप वाढलेला आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि गड किल्ले अजोड समीकरण. क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की. आज आपल्या सोबत आहेत ओंकार ओक. ते प्रोफेशननी तर कॉर्पोरेट लॉयर आहेत, पण त्यांचा एक छंद आहे ते म्हणजे ते ट्रेकर आहेत. गेले 25 वर्ष झालं सो फार त्यांनी ऑलमोस्ट 325 महाराष्ट्रातले किल्ले एक्सप्लोअर केलेले आहेत. तुम्ही बीइंग अ रेस्क्यू ऑपरेटर, तुम्हाला एखादा असा एक्सपिरियन्स जिकडे तुम्हाला स्वतःला घाबरल्यासारखं झालं? तर मी कळसुबाईला एका पीक सीझन मध्ये मुद्दाम एका ग्रुप बरोबर गेलो आणि हादरलो मी ते दृश्य बघून. म्हणजे मला त्या स्वतःला त्या शिडीवर 2.5 तास थांबावं लागलं त्या शिडीच्या खाली. पण 2.5 तास ज्यावेळेला मी तिथे थांबलो त्यावेळेला मला ते लक्षात आलं की विदारक अवस्था आहे. किल्ल्यांना किंवा आपल्या निसर्गाला ते प्रिझर्व करतोय का ॲज अ टुरिस्ट, ॲज अ सिटीजन म्हणून? खरं तर नाही, पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला गड किल्ल्यांचं महत्व कळून सुद्धा आपण ते पास करायला कुठेतरी कमी पडतोय. तर त्याच्यामुळे प्रिझर्वेशन हा पुढचा मुद्दा आहे. अनेकदा आमच्या दुर्ग संवर्धन संस्थांनी असंही बघितलंय की एखादी प्रिझर्व केलेली तोफ लोकांनी गंमत म्हणून ढकलून दिली. त्यांनी एक डायरी लिहिली त्या टॉमस निकल्सने आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या सगळ्या रायगडाचं वर्णन केलंय. हा किल्ला इतका अजिंक्य आहे की अपुऱ्या सैन्यानिशी हा किल्ला संपूर्ण जगाविरुद्ध लढू शकतो. बापरे, खूप मोठा क्लेम झाला हा. आज आपण अशाच वेगवेगळ्या इंटरेस्टिंग टॉपिक्सवरती डिस्कस करणार आहोत. नमस्कार दादा, कसे आहात तुम्ही? बस म्हणजे तुम्ही कशा आहात? खूप छान. आज खूप एक इंटरेस्टिंग विषय आहे, एक वेगळा विषय आहे आमच्या पॉडकास्टवरती. सर्वात पहिले मला तुम्हाला हे विचारायचं आहे की टू स्टार्ट विथ छत्रपती शिवाजी महाराज. तर त्यांचं अवघ्या 16व्या वर्षी त्यांच्या मनात एक वाक्य आलं होतं की हिंदवी स्वराज्य ही श्रींची इच्छा. Correct. त्या वयात ती गोष्ट मनात येणं हे कसं पॉसिबल होतं? काय तो थॉट होता? जवळपास 350 वर्षांपासून हा संपूर्ण महाराष्ट्र हा पारतंत्र्याच्या अंधकारामध्ये होता. म्हणजे अगदी अल्लाउद्दीन खिलजी पासून हे जे सगळं पारतंत्र्याचं आक्रमण महाराष्ट्रावर चालू झालेलं होतं, त्याच्यावर आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेवर केले जाणारे अनन्वित अत्याचार, मग त्याच्यामध्ये गावं सगळी लुटणं असेल किंवा त्याच्यामध्ये प्रचंड नुकसान करणं असेल, अगदी स्त्रियांची अब्रू लुटणं असेल किंवा शेतीचं नुकसान असेल वगैरे वगैरे. तर अनन्वित अत्याचार या महाराष्ट्राने बघितलेले होते. म्हणजे रामदासांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर ते म्हणतात की प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी, कठीण काळे ओळखी धरिनात कोणी, माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण तेही नाही, घर कराया सामग्री नाही, विचार सुचेना काही, अखंड चिंतेच्या प्रवाही पडले लोक. इतका प्रचंड अंधकार या महाराष्ट्रामध्ये सगळा पसरलेला होता. आणि हा सगळा जो अंधकार होता तो महासाहेब जिजाबाई आणि शहाजीराजे यांच्या डोळ्यासमोर होता. आणि हेच संस्कार बालवयातल्या शिवाजी महाराजांवर या दोघांनी माता पिता म्हणून इतक्या प्रभावीपणे केले की ही जी स्वातंत्र्याची बीज जी शिवाजी महाराजांच्या मनामध्ये रोवली गेली अगदी लहान वयामध्ये. कारण त्यांनी हे पुणे बघितलेलं होतं जिथे गाढवाचा नांगर फिरलेला होता, तिथं त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला. आणि आपल्याला स्वराज्य स्थापन केल्याशिवाय आता गत्यंतर नाहीये किंवा या पारतंत्र्यात बुडालेल्या महाराष्ट्राला आपल्या रूपाने कुठेतरी एक प्रकाशाकडे नेणारी वाट आपण दाखवली पाहिजे. त्यांनी अत्यंत लहानपणी ओळखलेलं होतं. तुम्ही आता जे वाक्य म्हणाल त्याचा त्याची फार इंटरेस्टिंग कथा आहे. ती म्हणजे शिरवळला एक मिया रहीम अहमद नावाचा एक व्यक्ती होता. तो आदिलशाहीचा तिथला त्यांनी माणूस बसवला होता आदिलशाहीने. आणि हा जो शिरवळचा ठाणेदार किंवा अंमलदार आपण त्याला म्हणूया, तर याचं काम असं होतं की तो जो आजूबाजूचा एरिया भोर किंवा रोहिड खोरा वगैरे हा जो सगळा भाग आहे तिथला महसूल गोळा करायचा आणि तो आदिलशाहला पाठवून द्यायचा. आता त्याला अमीन अशी पदवी दिली या मिया रहीम मोहम्मदला किंवा अहमदला. तर या अमीनाचं हे काम होतं रेव्हेन्यू ऑफिसर थोडक्यात तिकडचा. तर हा जो सगळा गुंजणमाळाचा किंवा आपला राजगड तोरणा वगैरेचा भोर वगैरे हा जो सगळा परिसर आहे, तर इथला महसूल गोळा करण्याची जबाबदारी दादाजी नरसप्रभू देशपांडे नावाच्या एका व्यक्तीवर होती. तर ते दादाजी नरसप्रभू देशपांडे जे होते तर त्यांना ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळेला त्यांना ते कळालेलं होतं की ही व्यक्ती पुढे जाऊन प्रचंड एक प्रकारे हा सगळा जो त्यांनी घाट घातलेला आहे
तर तो कळसाध्याय होणार आहे Yes. महाराष्ट्राच्या इतिहासातला. Yes. आणि दादाजी Revolutionary असणार अगदी आहे. 100% म्हणजे ही क्रांतीच महाराजांनी घडवलेली होती. येस येस आणि दादाजी नरसप्रभू देशपांडेंनी काय करायला सुरुवात केली की हा जो सगळा महसूल ते या एरियातनं गोळा करून मियार महम्मदला पाठवत होते, त्याच्याऐवजी त्यांनी तो सगळा महसूल स्वराज्य कार्यासाठी द्यायला सुरुवात केली. आणि हे त्याला लक्षात आलं की आपल्याकडे येणारा आपला जो भाग आहे तो सगळा महाराजांच्या दिशेने या व्यक्तीने डायव्हर्ट करायला सुरुवात केली. येस आणि म्हणून त्यांनी एक धमकीवजा फरमान त्यांना लिहिलं. म्हणजे ते आदिलशहाकडनं आलेलं होतं की तुम्ही हे जे सगळं कारभार जो सगळा चालवलेला आहे, जे तुम्ही आमच्या पाठीमागे हे जे सगळं करताय आणि जो सगळा महसूल शिवाजी महाराजांना तुम्ही देताय येत आहे हा ते अत्यंत चुकीचं आहे, तर हे तुम्ही थांबवा, नाहीतर मग तुमचं काही खरं नाही. येस आता हे घाबरले आणि शिवाजी महाराजांना त्यांनी ते फरमान पास ऑन केलं की असं मला एक धमकीचं पत्र आलेलं आहे. त्यावेळेला महाराजांनी त्यांना जे एक प्रकारे अभयपत्र दिलेलं आहे किंवा त्यांना जो दिलासा दिलेला आहे एका पत्रातनं महाराजांनी, तो इतका सुंदर आहे की त्याच्यात म्हणजे त्यांनी असं लिहिलंय की आम्ही हा जो सगळा घाट घातलेला आहे, तर हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. हे श्रींचे मनी फार आहे. 1645-46च्या सुमारास लिहिलेलं हे पत्र आहे आणि महाराजांचं अगदी वय 15-16 वर्षाचं आहे त्यावेळेला. काहीच नाही. पण म्हणजे आत्ता 10वी-11वी मध्ये असणारी जी मुलं yes. त्यावेळेला महाराजांनी हे स्वराज्य निर्माण करण्याचं आत्ताच्या भाषेमध्ये मॅनिफेस्टेशन केलेलं आहे. करेक्ट. म्हणजे हे राज्य व्हावे श्रींचे मनी फार आहे. त्यांना हे 100% माहिती होतं की हा देवाचाही संकल्प आहे, तो सिद्धीला आपल्याला घेऊन जायचा आहे आणि महाराष्ट्राला या पारतंत्र्यातनं आपल्याला बाहेर काढायचंय. येस आणि दुसरं महाराजांना जी म्हणजे आपण परत एक मॅनिफेस्टेशनचं महाराजांचं उदाहरण घेऊ की ज्या वेळेला जावळी महाराजांनी जिंकली त्यावेळेला या चंद्रराव मोरेंचा पाठलाग करत करत 1656ला महाराज एका ठिकाणी आले आणि त्यांनी जावळीची व्यवस्था लावायला काही दिवस घेतले. 15 जानेवारी 1656ला महाराजांनी जावळी घेतली आणि जे चंद्रराव मोरे जो होता त्या चंद्रराव मोरे तिथनं निसटला आणि तो एका ठिकाणी गेला आणि ती व्यवस्था लावल्याच्या नंतर त्याच्या मागावर ज्याला महाराज गेले त्यावेळेला त्या अत्यंत धिप्पाड अशा बलाढ्य पर्वताकडे त्यांनी बघितलं आणि सभासद बखर म्हणून एक जे समकालीन इतिहासाचं साधन आहे जे कृष्णाजी अनंत सभासदांनी लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्या जागेला बघितल्याच्या नंतर महाराजांच्या मनात काय विचार आले हे त्यांनी तिथे लिहून ठेवले. आणि तो असं म्हणतो की खासा राजा जाऊन बघता गड बहुत चखोट, म्हणजे अत्यंत सुंदर आहे. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे, गाव दीडगाव उंच, पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही, धोंडा तासीव एकच आहे, पाखरू पाहू बसेल तर फांदी धरत नाही. देवगिरी म्हणजे दौलताबादचा किल्ला हा पृथ्वीवरील गड चखोट खरा उत्तम येतो पण तो उंचीने थोडका, त्याच्यापेक्षा हा रायगड दशगुणी उंच आहे अरे वा. आणि म्हणून तख्ताच जागा हाच गड करावा. वा. ज्या वेळेला माझा राज्याभिषेक होईल तो इथेच होईल आणि ही राजधानीची जागा, रायगडावरती. ही राजधानीची जागा असेल, ही तख्ताची जागा असेल. येस हे जे आपली राजधानी महाराजांनी वयाच्या ह्या म्हणजे आता 1656 म्हणजे महाराज 26 वर्षाचे आहेत त्यावेळेला, येस तर 26व्या वर्षी 1674ला जे आपण ज्या वेळेला आपण हे पुढे जाऊन करणार आहोत येस त्याचं स्वप्न आणि त्याचं मॅनिफेस्टेशन हे महाराजांनी त्यावेळेला केलं आणि ते सत्यात उतरवलेलं आहे. करेक्ट. आणि ही जी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा ही सगळी महाराष्ट्रातला हा जो सगळा महाराजांच्या जन्माच्या आधीचा जो अंधकार आहे तो सगळा दूर करण्यासाठी जे त्यांनी एक व्रत हातामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे शिवभारतामध्ये जो कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर यांनी परत समकालीन एक आणि अस्सल इतिहासाचं साधन आहे, त्याच्यामध्ये अफजल खान वधाचं जे वर्णन या कवींद्र परमानंदांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी महाव्रत घेतलेलं आहे शिवाजी महाराजांनी. तर हे म्हणजे महाव्रत हा शब्द महाराजांसाठी त्यांनी वापरलेला आहे की हे जे सगळं कार्यसिद्धीला नेण्याचं त्यांनी जे ठरवलेलं होतं ते त्यांनी करून दाखवलं. तर ही स्वराज्य स्थापनेची प्रेरणा आणि त्याच्यानंतर ते पुढे कसं तो तर इतिहासच आहे. म्हणजे ते फक्त एक मॅनिफेस्टेशन नव्हतं, ते एक सुरुवात होती. खूप मोठं जे घडणार होतं अख्ख्या जगामध्ये म्हणू शकतो. कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव फक्त मला नाही वाटत की इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्येच घेतलं जात असेल, ते ओव्हरऑल वर्ल्डमध्ये ते तितकेच फेमस आहेत. महाराजांची लिडरशिप क्वालिटी खूप ग्रेट होती, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? वन ऑफ काय आपण म्हणू ऍक्च्युअली द बेस्ट एक्झाम्पल ऑफ हाऊ द लिडरशिप शुड बी याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. काय असतं लिडरशिपचा अर्थच तुम्ही पुढे राहणं किंवा तुम्ही गाईड करणं, तुम्ही डायरेक्शन करणं असा होतो. म्हणजे किमान तुम्ही डायरेक्शन करणं की ज्याच्यामध्ये तुमच्या प्लॅनिंगच्या अंडर एक्झिक्युशन ही झाली पाहिजे. पण लिडिंग फ्रॉम फ्रंट हे जे आहे ना हे महाराजांनी 2 ठिकाणी इतक्या अमेझिंग पद्धतीने ते दाखवून दिलेलं आहे. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे प्रतापगडाचं युद्ध आहे. मी कायम असं म्हणतो की ही महाराजांसाठी पर्सनल प्लस प्रोफेशनल बॅटल आहे. पर्सनल कशासाठी, ज्या अफजल खानाने शहाजी महाराजांना कैद केलेलं आहे आणि ज्या अफजल खानाने संभाजी राजे जे
शिवाजी महाराजांचे थोरले बंधू त्यांचा दग्यानी म्हणजे हम्म, त्यांना अक्षरशः मरणाच्या तोंडात नेऊन ठेवलेलं आहे. हम्म, इतका दुर्दैवी मृत्यू संभाजीराजांना त्यावेळेला आलेला आहे. हम्म, असा अफजल खान ज्यावेळेला स्वराज्य गिळंकृत करायला आपल्याकडे आला त्यावेळेला म्हणजे आपण कायम हे वाक्य जिजाबाई साहेबांच्या तोंडात ऐकतो की संभाजीचं तुम्ही उसनं फेडा हम्म. आणि वडिलांची धिंडच मारा. Yes. तर त्याच्यामुळे हे घरगुती महाराजांवर इतका तो म्हणजे काय म्हणतात तो रिव्हेंज एक प्रकारे ते एक बॅटल आहे. म्हणजे त्या पद्धतीचं महाराजांसाठी ती एक पर्सनल लेवलची सुद्धा फाईट आहे आणि प्रोफेशनल लेवलची ती आहेच आहे. त्याचं कारण हा स्वराज्य गिळंकृत करायला आलेलाच आहे हम्म. हा व्यक्ती. कारण Yes. हा जावळीचा सुभेदार आहे अफजल खान आणि म्हणून महाराजांना काही पॉसिबल नव्हतं की जा रे बाबा तुम्ही आणि अफजल खानाला मारून या. हम्म. पण आज ज्या वेळेला त्यांनी लिडिंग ऑन द फ्रंट हम्म. ज्या वेळेला खेळले म्हणून आज प्रतापगडाचं जे युद्ध आहे आणि Yes. इतकं मोठं स्वराज्यावरचं जे पहिलं संकट इतकं मोठं आलेलं आहे Yes. तर त्याच्यामध्ये महाराजांनी इतक्या समर्थपणे त्याला तोंड देणं आणि पुढचा रेस्ट इज हिस्ट्री की ह्याच्यामध्ये मेटिक्युलस प्लॅनिंग आहे, त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यामध्ये स्वॉट अनालिसिस आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फेवरेबल असणाऱ्या ग्राउंडमध्ये शत्रूला खेचून आणणं हम्म. ही एक स्ट्रॅटेजी आहे. हम्म. आणि नंतर सरप्राईज अटॅक जो त्यांनी केलेला आहे आणि Yes. त्याच्यातनं तो सगळा इतिहास घडला. त्याच्यामुळे लिडरशिप जी आहे ती लिडिंग फ्रॉम फ्रंटच आहे Yes. आणि तिथे म्हणून स्वतः शिवाजी महाराज असल्यामुळे आज प्रतापगड इतका त्याला ग्लॅमरस आहे किंवा प्रतापगडचं जे युद्ध जे अफजल खानाचं ते ग्लॅमरस याच्यासाठी कारण ती सगळी युद्धनीती असेल किंवा जिथे बुद्धिचातुर्याचा विलक्षण चमत्कार आहे हा हम्म. महाराजांनी केलेला आहे. Yes. आणि दुसरं उदाहरण म्हणजे उमरखिंडीचं जे कार्तलब खानाचं आहे की हम्म. शाहिस्ते खान ज्यावेळेला पुण्यामध्ये तळ ठोकून हम्म. चाकणचा संग्रामदुर्ग घेतला Yes. आणि संग्रामदुर्गाच्या त्यांनी 56 दिवस तो किल्ला इतका छोटा भुईकोट किल्ला लढवा म्हणजे जिंकून घ्यायला ह्या शाहिस्ते खानाला 56 दिवस लागले. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या हे लक्षात आलं की कोकणामध्ये आपण कोकण जिंकण्यासाठी आपण एका सरदाराला पाठवू हम्म. आणि मग त्यांनी कार्तलब खानाला पाठवलं आणि त्या उंबरखिंडीच्या अक्षरशः नळीसारख्या म्हणजे शिवभारत जे मी मगाशी उदाहरण दिलं की जे समकालीन साधन आहे हम्म. तर ती उंबरखिंड नळीसारखी एखाद्या म्हणजे त्या हम्म. काळामध्ये प्रचंड झाडी आणि अत्यंत तो अवघड प्रदेश आहे हम्म. की जो देशावरनं कोकणात म्हणजे पुणे जिल्ह्यात रायगड जिल्ह्यामध्ये तो उतरतो. Oh. तर आता तुम्हाला त्याचा एरिया सांगायचा झाला तर खंडाळ्याचं जे ड्युक्सनोज आहे त्याच्या हम्म. पायथ्याला जे कुरवंडे गाव आहे हम्म. तिथनं खाली कोकणामध्ये पाली खोपोली रोडला एक चावणी नावाचं गाव आहे किंवा छावणी ज्याला म्हणतात. हम्म. तर तिथे उतरणारी ती एक घाटवाट आहे आणि Oh. अत्यंत अवघड अशा जागेत त्या कार्तलब खानाच्या सैन्याला महाराजांनी कोंडलं. बापरे. तो जोपर्यंत तिथे येत नाही तोपर्यंत कुठलाही अटॅक महाराजांकडनं झालेला नाही. नाही. ज्या वेळेला तो झाला त्यावेळेचा सरप्राईज अटॅक इतका डेंजर होता की शेवटी हम्म. कार्तलब खानाला वकील पाठवून ती लढाई थांबवायला लागली आणि त्याला परत जायला लागलं. बापरे. तर हे जे लिडिंग फ्रॉम फ्रंट म्हणजे त्या शिवभारतामध्ये काय सुंदर वर्णन महाराजांचं आलंय की ते स्वतः घोड्यावर बसलेले आहेत. हम्म. महाराज त्यांनी धनुष्यबाण धारण केलेलं आहे म्हणजे हम्म. आपण कायम म्हणजे आपल्याला कायम शिवाजी महाराज आणि तलवार तलवार एवढंच पण महाराजांना धनुर्विद्या बापरे. अवगत होती ओ. हे त्या उदाहरणातून आपल्याला कळतं. इव्हन त्यांना धनुर्विद्याचं शिक्षण दिलेलंच होतं पण त्याच्यामध्ये हातात धनुष्यबाण हे त्यांच्या खांद्यावर आहे हम्म. आणि त्यामध्ये मला फार ते वर्णन आवडतं की गरुडावर बसलेल्या विष्णू सारखे हम्म. शिवाजी महाराज दिसत आहेत त्या बापरे. सगळ्यामध्ये. त्यांनी चिलखत घातलेलं आहे शिरस्त्राण घातलेलं आहे वगैरे वगैरे आणि हे सगळं त्यांनी महाराजांच्या रूपाचं उदाहरण त्याच्यामध्ये दिलंय आणि कार्तलब खानाला शेवटी ती माघार घ्यावी लागली कारण हम्म. समोर मृत्यू त्याला दिसायला लागलेला दिसत होता होता. अक्षरशः. आता हे लिडिंग फ्रॉम फ्रंटची ही दोन उदाहरण सांगण्यासारखं खूप काय आहेत. भरपूर आहे पण वेळेच्या ह्याच्यामध्ये Yes. आपल्याला ही दोन उदाहरणं Yes. सांगता येतील. यू बिंग अ लॉयर तुम्ही म्हणजे कसं बघता जस्टिसला आत्ताचं आणि महाराजांच्या काळातलं? मी खरं तुम्हाला सांगतो तुम्ही आता नसरापूरची केस सगळ्यांनाच माहिती आहे. Yes. इतका मोस्ट सेन्सिटिव्ह मॅटर फॉर एंटायर Correct. कंट्री Yes. आणि तुम्ही हे बघितलं असेल की आज महाराजांचं राज्य असतं तर हा निकाल कसा लागला असता आणि कसा हेच लागला उदाहरण आहे म्हणजे Yes. आजही त्या न्यायनिवाडाच्या महाराजांच्या क्वालिटीचं उदाहरण आजच्या काळातही कसं लागू पडतं तर का आपण दाखले देतो त्यांच्या न्यायव्यवस्थेचे किंवा त्यांच्या न्यायनिवाड्याचे तर त्याचं कारण हेच आहे. म्हणजे त्यांच्या न्यायदानाचं पहिलं उदाहरण आपल्याला कुठं की रांझ्याचा जो पाटील होता बाबाजी बिन भिकाजी गुजर जे सिंहगडच्या इथे रांझे आहेत आणि त्या स्त्रीबरोबर त्यांनी गैरप्रकार केला हम्म. आणि त्याला महाराजांनी शिक्षा दिलेली हातपाय त्याचे तोडलेले त्या रांझ्याच्या Yes. पाटलाचे. आता महाराजांचं वय अत्यंत लहान आहे त्यावेळेला हम्म. म्हणजे ह्या इतके त्यांच्यावर लहानपणापासून हे जे सगळे संस्कार झाले संस्कार. की व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग व्हॉट इज Wrong. ब्लॅक अँड व्हॉट इज व्हाईट व्हेरी क्लिअर. प्रचंड Crystal त्यांच्यामध्ये clear. ग्रे एरिया हा प्रश्नच नाहीये Yes. ऍब्सोल्यूट नाहीये. Yes. आणि त्यामुळे त्यांना ज्या वेळेला ते कळलं की हा माणूस हे झालेला आहे म्हणजे त्यांनी तो बदअमल केलेला आहे किंवा त्यांनी गैरप्रकार केलाय त्याला रांझ्याच्या पाटलाची अवस्था चौरंगा केला आपण ज्याला म्हणतो की त्याचा हातपाय तोडलेत आणि हे जिथल्या तिथे केलेलं आहे. हम्म.
सगळ्यात महत्वाचं. म्हणजे हा जो नो सगळा डेट्स. तारीख पे तारीख वगैरे भानगडीच तिथे दिलेले नाहीयेत आणि म्हणून पुढे जाऊन हे प्रकार आपल्याकडे फार झाले नाहीत. ठीक आहे. दुसरं उदाहरण जे महाराजांनी केलं ते खंडोजी खोपडेंचे त्यांनी जे हातपाय तोडले फितुरीबद्दल, तर त्याचं एक आपल्याला उदाहरण देता येईल, कारण ते न्यायदानाचंच उदाहरण आहे. म्हणजे कान्होजीराव जेधेंनी महाराजांना रदबदली केलेली होती की खंडोजी खोपडे आता म्हणजे तो मुजऱ्याला येईल तुमच्याकडे, तरी एक दिवस महाराजांनी राजगडावर तो मुजऱ्याला आलेला असताना, कारण तो फितूर झालेला होता. अफजल खानाने ज्यावेळेला वतनासाठी ती सगळी धमकीची पत्र आलेली होती, त्याला तो जाऊन मिळाला आणि नंतर महाराजांनी त्याचे हातपाय तोडले आणि कान्होजी जेधेंना त्यांनी हे सांगितलं की आपल्याला हे उदाहरण सेट करायला लागेल जेणेकरून ही फितुरी आपल्याकडे परत होणार नाही. आणि तिसरं उदाहरण मला सगळ्यात महत्वाचं काय वाटतं ना, की आपण न्यायनिवाडा ह्याच्यासाठीच म्हणतो, कारण तो सगळ्यांकरता समान असला पाहिजे. करेक्ट. स्वतः महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर ज्या वेळेला अब्दुल करीम बहलोल खान नावाचा सरदार आपल्याकडे चालून आला, त्या अब्दुल करीम बहलोल खानाला उमराणी नावाचं गाव आहे, तिथे त्या सैन्याची चकमक झाली आपल्या आणि त्यांच्या सैन्याची, आणि तो शरण आला. आणि प्रतापराव गुजरांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही सोडून द्या, मी परत नजर वाकडी करून तुमच्याकडे बघणार नाही. आणि ती धर्मवाट असा शब्द त्याला काही ठिकाणी आलेला, ते दाखवून सोडून दिलं. ही बातमी ज्यावेळेला महाराजांना कळली त्यावेळेला त्यांनी सलाह काय निमित्त केला असा अत्यंत कडवा सवाल आपल्या सरसेनापतीला विचारला. आणि मग पुढे आपण ते वाक्य ऐकतो की भलोल खानास गर्दीस मिळवल्या विना आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका. मग ते मॅनातून औसळेची जी सगळी स्टोरी आपण बघतो. आता त्याच्यामध्ये मतमतांतर आहेत, काही ती घटना कशी घडली, पण ते आपण सोडून देऊया. पण सरसेनापती आहे म्हणून जाऊ दे बाबा, केलंच ना, हा झालेलंच नाहीये ते, ऍब्सोल्युटली नाहीये. म्हणजे नेतोजीराव पालकरांच्या बाबतीतही महाराजांनी जे केलेलं आहे किंवा प्रतापराव गुजरांच्या बाबतीमध्ये हे अवर्णनीय आहे. आणि तुम्हाला मी खरं सांगतो, ज्या वेळेला महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला त्यांच्या इथे जी राजचिन्हांचं वर्णन आहे, म्हणजे सिंहासनाच्या इथल्या, त्याच्यामध्ये तराजू होता. तर ते महाराजांच्या न्यायदानाचं प्रतीक आहे. आणि हे हेनरी ऑक्झिंडन सारखा माणूस जो इंग्रजांचा वकील म्हणून तिथे आलेला आहे, त्या हेनरी ऑक्झिंडननी हे लिहून ठेवलेलं आहे की ती सगळी राजचिन्ह होती आणि त्याच्यामध्ये तो तराजू होता, जे महाराजांच्या कठोर न्यायदानाचं प्रतीक. मला असं वाटतं की आज आपण जे प्रकरणं सगळीच बघतो, त्यामध्ये किल्ल्यावरनं ढकलणं असू देत किंवा आज राजस्थानमध्ये सुद्धा खूप डेंजर केस झाले, जिकडे एका मुलीवरती 13 वर्षाच्या मुलीवरती 32 लोकांनी जो प्रकार केलेला आहे. आज हे जर महाराजांच्या काळात असतं तर बहुतेक एवढं लोकांना प्रोटेस्ट करावं लागलं नसतं, रस्त्यावर यावं लागलं नसतं आणि त्याचा निकाल तिथल्या तिथे झाला असता. म्हणजे मी अजून एक, आता राहत नाही म्हणून मी उदाहरण देतो. आपल्याकडे रंगोत रिमल वाकडे म्हणून एक मोसेखोर, म्हणजे पानशेतच्या इथे, त्यांनी सुद्धा एका स्त्रीबरोबर गैरप्रकार केला आणि त्याला हे रांच्याच्या पाटलाचं प्रकरण किंवा महाराजांची कडक न्यायव्यवस्था ही माहिती होती म्हणून तो तिथनं पळाला, स्वराज्यातनं पळाला आणि त्याने चंद्रराव मोरेचा आश्रय घेतला आणि चंद्ररावांनी त्याला आश्रय दिला. आणि सांगितलं असं जातं, म्हणजे हे डॉक्युमेंट मध्ये आपले अभ्यासक असं सांगतात की महाराजांच्या भीतीने तो गेला. बापरे. आज येतील का उद्या येतील माहिती नाही. आपण चंद्रराव मोरेपाशी जरी असलो तरी निनाद बेडेकर ज्येष्ठ इतिहास तज्ञ, ते त्यांच्या लेक्चरमध्ये सांगायचे की दारावर ठकठक झाली की त्याला असं वाटायचं आले, आणि तो भीतीने तो, म्हणजे कदाचित आत्ताच्या वर्षात तो अटॅकने गेला असावा. इतकी जरब त्यावेळेला होती. म्हणजे एखाद्या माणसाला शिक्षा देण्यापर्यंत पण काही केसेस अशा आहेत की त्याला माहिती आपण गुन्हा केलाय आणि ती गर्दन मारली जाणार आहे आपली, आणि तो गेलाय तिथे. येस, म्हणजे लॉला आपण घाबरतच नाही होत आजच्या काळामध्ये. भीतीच नाहीये की आपल्याला, म्हणजे काही चूक केली तर आपल्याला माहिती आहे कुठली तरी पायवाट असणार आहे जिकडनं आपण सुटू शकू आरामात. आज महाराजांबद्दल आपण बरंच डिस्कस केलं आणि त्याच्यामुळे माझा जो त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे तो खरंच खूप वाढलेला आहे. त्यांचा इतिहास जर आपण डिस्कस करायला गेलो तर एक त्याच्यासाठी वेगळा पॉडकास्ट करायला लागेल. पण मला स्ट्रेट अवे यायचं आहे की त्यांचं आणि किल्ल्यांचं जे रिलेशन होतं ते कसं डेव्हलप होत गेलं आणि त्यांची ती दृष्टी काय असायची प्रत्येक किल्ल्याला धरून. महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि गड किल्ले हे अजोड समीकरण आहे. म्हणजे यांना सेपरेट आपल्याला करताच येणार नाही. इंग्लिशमध्ये आपल्याला एक टर्म आहे स्वॉट अनालिसिस, जी मॅनेजमेंटमध्ये वापरली जाते. स्ट्रेंथ्स, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. तर त्यातली आपली स्ट्रेंथ काय आहे हे प्रत्येक जो राज्यकर्ता असतो किंवा जो आत्ताच्या, म्हणजे कॉर्पोरेटच्या भाषेमध्ये जो MD असतो त्या कंपनीचा, तर त्याला त्या स्ट्रेंथ्स माहिती असतात आपल्या काय आहेत. आणि शिवाजी महाराजांना या सगळ्या आपल्या स्वराज्य निर्मितीच्या मागची स्ट्रेंथ ही माहिती होती, आणि ते म्हणजे
हा सह्याद्री आणि ते म्हणजे आपले गड किल्ले. येस. आणि तोरण्यापासून किंवा पुढे राजगडापासून ज्या वेळेला त्यांनी हे सगळं गड किल्ले एक एक काबीज करायला किंवा नव्याने बांधायला ज्यावेळेला त्यांनी सुरुवात केली, काही किल्ल्यांचं त्यांनी रिनोव्हेशन केलेलं आहे. येस. आणि प्रतापगडासारखा किल्ला आहे की जो स्क्रॅच पासून महाराजांनी बांधलेला आहे. बांधलेला आहे. म्हणजे भोरप्याचा डोंगर असं त्याचं नाव आपल्याकडे येतं की जो चंद्रराव मोरेंना म्हणजे ते जावळी घेतल्याच्या नंतर महाराजांनी हा भोरप्याचा डोंगर आयडेंटिफाय केला आणि तिथे तो प्रतापगड बांधण्याची त्यांनी आज्ञा केली आणि पुढे तो इतिहास घडलाच. येस. पण हे महाराजांनी ज्या वेळेला ओळखलं की ही जी गड किल्ल्यांची स्ट्रेंथ आहे, तर आपलं मेन बॅटल ग्राउंड जे आहे किंवा आपलं जे निवासस्थान असलं पाहिजे किंवा आपल्याला राज्यकारभार जो करायचा आहे, जे स्वराज्य वृद्धिंगत करायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सर्वार्थाने सहाय्य करेल तो हा सह्याद्री आहे आणि ओव्हरऑलच गड किल्ले आहेत. तर महाराजांना आपण आरमाराचे जनक म्हणतो. म्हणजे समुद्री किल्ले बांधण्याचा जो म्हणजे एक अद्वितीय आविष्कार महाराजांनी केला. येस. म्हणजे अगदी खांदेरी उंदेरीचं उदाहरण आपण जर द्यायचं झालं किंवा अगदी पद्मदुर्गाचं उदाहरण आहे की जंजिराच्या तो समोर बसलेला आहे सिद्धी येस. आणि तरी महाराजांनी त्या कासा नावाच्या बेटावर म्हणजे मुरुडच्या जवळ जो Yes. पद्मदुर्ग आहे तिथे त्याच्या समोर बांधला आणि त्यांचं वाक्य लिहिलेलं आहे की राजापुरीच्या उरावर दुसरी राजापुरी निर्माण केली. तो सिद्धीला शह द्यायला Yes. जो पद्मदुर्ग बांधलेला होता. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांच्या आजोड पराक्रम तर तो आहेच आहे किंवा त्यांचं जे धैर्य आहे ते अधोरेखित होतच, कारण अगदी समोर आहे शत्रू त्यांच्या, येस. पण तरी त्यांनी ते करून दाखवलंय. येस. आपल्या महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांचं त्यांनी बांधणी जी केली आहे ना, ती अद्वितीय बांधणी म्हणजे अमेझिंग आहे. येस. म्हणजे त्याच्यामध्ये चोर दरवाजाची संकल्पना असेल की जिथे त्यांनी म्हणजे खरं सांगायचं झालं तर आपल्याला असं वाटतं चोर दरवाजा म्हणजे अगदीच म्हणजे काय म्हणतात त्याला एवढं काय असं कदाचित लोकांच्या मनात येऊ शकतं. पण ज्या वेळेला गडाला वेढा पडतो त्यावेळेचा एस्केप प्लॅन असण्याचा जो किंवा जो एक त्या वरच्या राजकुटुंबाला वाचवू शकेल असं गडाचं जे महत्वाचं अंग आहे ते म्हणजे तो चोर दरवाजा. एक उदाहरण द्यायचं झालं किंवा संजीवनी माची जी आहे राजगडाची तिला असणारी चिलखती तटबंदी की जी कमालीची सुंदर रचना आहे की दुहेरी तटबंदी त्याला बांधली गेलेली आहे आणि त्या दुहेरी तटबंदीमुळे ती जी माची आहे ती अजूनच दुर्भेद्य झालेली आहे. आज्ञापत्र म्हणून महाराजांचं जे डॉक्युमेंट आहे की जे पुढे रामचंद्र पंत अमात्यांनी ते शब्दांकित केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये दुर्ग नावाचा चॅप्टर आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर स्वराज्य किंवा महाराजांची जी दुर्गदृष्टी किंवा एसओपी जी आहे, किल्ला कसा बांधावा, काय असावं, तर त्यातलं रिक्वायरमेंट्स काय आहेत किंवा काय क्वालिफिकेशन्स असावीत, एखादा किल्ला बांधायचा म्हणजे नक्की काय करायचं, तर पहिली जागा कशी निवडायची, तर आधी उदक बघावं मग किल्ला बांधावा. ओके. आजही सोप्या शब्दात सांगतो म्हणजे सगळ्यात काय की जिथे पाणी मुबलक प्रमाणात आहे ओके. तिथे तुम्ही किल्ला बांधा. आजही आपण कुठे नवीन फ्लॅट घ्यायला गेलो की सगळ्यात पहिलं विचारतो पाणी आहे का, येस. करेक्ट. कारण ती बेसिक रिक्वायरमेंट आहे आपली. करेक्ट. त्या आज्ञापत्रामधलं सगळ्यात जे प्राईम वाक्य आहे की जे या सगळ्या गडकिल्ल्यांना म्हणजे ग्लॅमर देतं ते म्हणजे संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. हे सगळ्या राज्याची समरी काय आहे, ज्याचं सार काय आहे, तर ते म्हणजे दुर्ग आहेत. येस. आणि पुढे इतकं त्यांनी सुंदर त्याच्यामध्ये वाक्य लिहिलं की गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार. इतकं त्यांनी त्याच्यामध्ये म्हणजे इतकं महत्व आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे. आणि महाराजांच्या तोंडी एक वाक्य आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल की आज म्हणजे एका बखरीमध्ये ते वाक्य आलेले की आज हजरतीस 360 दुर्ग आहेत. माझ्याकडे आपल्या स्वराज्यामध्ये जवळपास 360 दुर्ग आहेत. जेव्हा खासा आलमगीर दक्षिणेमध्ये उतरेल आणि तो एकेका किल्ल्याला वेढा घालेल त्याला माझा एक एक किल्ला त्याच्या विरुद्ध एक एक वर्ष लढेल आणि हे सगळे माझे किल्ले जिंकून घेण्यासाठी आलमगिरास अवघ्या 350 वर्षाचे आयुष्य लागेल. बापरे. औरंगजेबाला 350 वर्ष लागतील म्हणजे जगावं लागेल. येस. इतकं या किल्ल्यांचं महत्व आहे. मी अनडिफिटेड तुम्हाला होते ते. म्हणजे वादच नव्हता. येस. आता महाराजांच्या दुर्गदृष्टीचं उदाहरण फक्त आपल्याच लोकांनी गेले असं नाहीये, तर ते परक्यांनी कसं गेले तुम्हाला सांगतो. टॉमस निकल्स नावाचा इंग्रजांचा एक व्यक्ती 1673 म्हणजे राज्याभिषेकाचा 1 वर्ष आधी तो रायगडावर आला काही कामासाठी आणि त्याला पाचडला काही दिवस म्हणजे पायथा जो आहे किंवा आपण ऍक्च्युअली ती माची आहे खरं तर गडाची, तर त्या माचीवर पाचडला त्याला थांबवून ठेवलेलं होतं आणि तो काही दिवसांनी त्याला बोलवणं आलं वरती की तू ये म्हणून. तर तो ज्याला गड चढून गेला त्याला त्यांनी डायरी लिहिली त्या टॉमस निकल्सने आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या सगळ्या रायगडाचं वर्णन केलंय. तर तो असं लिहितो की जागोजागी गडाच्या महादरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्या खडकामध्ये बांधलेल्या आहेत. 24 फूट उंचीची तटबंदी आहे आणि त्याच्यामागे 40 फुटावर दुसरी तटबंदी आहे. हा किल्ला म्हणजे जिथे नैसर्गिक कडे नाहीये तिथे या तटबंदीने हा किल्ला संरक्षित केलेला आहे आणि हा किल्ला इतका अजिंक्य आहे, इतका दुर्भेद्य आहे की पुरेसा अन्नसाठा असेल तर अपुऱ्या शिबंदीनिशी म्हणजे अपुऱ्या सैन्यानिशी
हा किल्ला संपूर्ण जगाविरुद्ध लढू शकेल. बापरे खूप मोठा क्लेम झाला हा. हे टॉमस निकल्सने लिहिलंय. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो या गोष्टीचं. Yes. 1818ला आपल्याकडे इंग्रजांनी सगळे किल्ले महाराष्ट्रातले Yes. जिंकून घ्यायला सुरुवात केली. येस नाशिकमध्ये हरिहर नावाचा किल्ला आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. येस तर ते पायऱ्या वगैरे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. करेक्ट. तो हरिहर किल्ला जिंकायला 1818ला कॅप्टन ब्रिग्ज नावाचा एक ब्रिटिश अधिकारी आला आणि त्यांनी ज्याला तो किल्ला बघितला त्यावेळेला त्यांनी त्या कारण सरळ सोट 70-80 डिग्रीतला त्या पायऱ्या आहेत आणि त्याला डायरेक्ट फॉल आहे बघा तुम्ही Yes. आजही जर बघितलं तर. येस तर त्या पायऱ्यांकडे बघून त्यांनी हे वर्णन लिहिलंय की ओनली 5 men कुड फाईट दिस फोर्ट अगेन्स्ट एनी ऑड्स. ओ फक्त 5 लोक हा किल्ला कुठल्याही संकटाच्या विरुद्ध लढवू शकतात. लढू शकतो. बापरे ही आपली संपत्ती. केवढं विजन असायचं ना त्यावेळी, म्हणजे की शत्रू आपल्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही या विजननी बनवलेला. आणि मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट काय वाटते की जंजिरा मुरुड जंजिरा जो आहे तो जेव्हा कळालं की अनडिफेटेड होता त्यावेळी हार न म्हणता त्याच्या शेजारीच त्यांच्या नाकावर टिचून तिकडेच पद्मदुर्ग बनवणं, ते पण स्क्रॅचपासनं, म्हणजे ही खूप जास्ती एक अमेझिंग गोष्ट वाटते त्या काळात झालेली आणि अजूनही ती तेवढीच चांगली जपलेली आहे. खूप छान वाटतं. एक असं विचारायचं की आता जे एवढे किल्ल्यांची आपण नावं घेतली तर असे काही डिफरंट तुम्ही किल्ले सांगू शकाल जिकडे तुम्ही एक्झॅक्टली डिफरन्शिएट करू शकताय की बाबा या किल्ल्यामध्ये हे महत्त्व आहे, या किल्ल्यामध्ये ते महत्त्व आहे? मी 2-3 अशी उदाहरणं देतो की जनरल जी लोकांना म्हणजे ते किल्ले खूपच कमी परिचित आहेत. सुतोंडा नावाचा किल्ला आहे. म्हणजे आपण आता तो किल्ला म्हणून बघूया की म्हणजे शिवाजी महाराजांचा संबंध त्या किल्ल्याशी आला असावा सुद्धा कदाचित. पण एक किल्ला म्हणून जर तुम्ही बघायला गेलात तर त्या सुतोंडा किल्ल्याला एक चोरवाट आहे, एक म्हणजे एक चोर दरवाजा आहे. तर तो सुतोंडा किल्ला आणि त्याच्या शेजारी एक रक्ताई नावाचा डोंगर आहे. त्या रक्ताई डोंगराच्या मध्ये तुम्ही ज्याला त्या सुतोंडा किल्ल्याच्या त्या चोर दरवाजाकडे जायला लागता तर एक बोगदा तयार होतो आणि त्या बोगद्यातनं तुम्ही पास होता आणि त्या दोन्ही म्हणजे हा सुतोंडा किल्ला आणि रक्ताईची खिंड त्याच्यामध्ये लिटरली आपण ब्रेड कापतो ना तसा तो अख्खाच्या अख्खा पहाड छिन्नी हातोड्याने स्लाइस केलेला आहे आणि त्यातनं तो चोर दरवाजा त्या ह्याच्यातनं बाहेर काढलेला आहे, त्या खिंडीत काढलेला आहे. आणि त्याच्यावरती शरभ शिल्प म्हणून आहे, म्हणजे एक वाघ किंवा सिंहासारखा दिसणारा जो प्राणी असतो द्वारशिल्प म्हणून बऱ्याच किल्ल्यांवर आपल्याला बघायला मिळतो. शिवनेरीवर आहे, जंजिऱ्यावर आहे, एक्सेट्रा, प्रतापगडावर आहे. तर तसं ते वरती त्या सुतोंडा किल्ल्याच्या इथे आणि तुम्हाला मागमूसही लागत नाही ज्या वेळेला तुम्ही त्या याला जाता, म्हणजे त्या भुयारी मार्गामध्ये ज्यावेळेला प्रवेश करताना तर इट्स अ सरप्राइझिंगली ओपन. म्हणजे तो खरंच कळत नाही की तो नक्की बाहेर कुठे पडतो. ते अमेझिंग रचना आहे, सुपर्ब रचना आहे. कुठे आहे हा किल्ला? हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये सोयगाव म्हणून गाव आहे. तर या सोयगावच्या जवळ हा किल्ला आहे. तर म्हणजे जनरल लोकेशन फक्त सांगितलं तर सुतोंडा किल्ला प्रचंड सुंदर आहे. दुसरं आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे महाराजांनी आता राजमाची किल्ल्याचं तुम्ही जर उदाहरण घेतलं तर राजमाचीला श्रीवर्धन आणि मनोरंजन असे 2 बाले किल्ले आहेत. तर आज्ञापत्र मी जर डॉक्युमेंट म्हटलं त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की एका किल्ल्याच्या समोर जर समजा दुसरा डोंगर असेल त्याला बेवसाऊ सोडू नये. बेवसाऊचा अर्थ मोकळा सोडू नये, एकदा त्याला तटबंदी बांधून ते संरक्षित करून टाकावं. राजमाचीला जो श्रीवर्धन आणि मनोरंजन दोन्ही जे बाले किल्ले आहेत ना त्याची जी तटबंदी काढलेली आहे किंवा तुम्ही रायगडावरच्या टकमक टोकाच्या खालची जी तटबंदी आहे लिटरली असा स्लॅन्ट आहे आणि अशा स्लॅन्टला ही अशी तटबंदी कशी उभी केली असेल हे नवीन. म्हणून तर तो टॉमस निकल्सने एवढं सगळं वर्णन केलं की फक्त अपुऱ्या शिबंदीनिसे हा किल्ला जगाविरुद्ध लढू शकेल. हे सगळं बांधताना म्हणजे त्यावेळेला तो दगड कुठून आणला, त्यावेळेच्या लोकांना किती एफर्ट्स लागले हे सगळं करण्यासाठी. आणि हे संपूर्णपणे कल्पनेच्या पलीकडचं आहे. किंवा पद्मदुर्ग जर तुम्ही बघितला तर त्या पद्मदुर्गाच्या बाहेर एक पडकोट आहे, म्हणजे एक सब फोर्ट असल्यासारखं एक बाहेरच्या बाजूला सुद्धा किल्ला आहे. ज्या वेळेला पद्मदुर्ग राईट साईडला राहतो आणि त्याच्या लेफ्ट साईडला एक तटबंदी म्हणजे कमळाच्या आकाराचा, म्हणजे कमळाच्या पाकळ्या जशा असतात तशा टाईपचा बुरुज आहे आणि त्याच्या बाहेरनं एक पडकोट बांधलेला आहे. ही सुद्धा सुंदर रचना ही स्पेशली महाराजांनी त्याच्यामध्ये केलेली आहे. किंवा अनेक किल्ल्यांना खंदक आहेत. तर खंदक म्हणजे मुख्य किल्ला आणि जमीन याच्या मध्ये एक खड्डा खणला जातो की जेणेकरून डायरेक्ट शत्रूला आतमध्ये प्रवेश मिळू नये. ती खंदकाची रचना फार सुंदर आपल्याला बघायला मिळते. आणि जिथे जिथे नैसर्गिक तटबंदी आहे म्हणजे नैसर्गिकरित्या संरक्षण आहे तिथे तटबंदी बांधलेली दरी वगैरे. म्हणजे आता एक्झाम्पल अलंगमदन कुलंग सारख्या किल्ल्यांवर कड्याच्या एकदम टोकावर फार तुरळक तटबंदी आपल्याला बघायला मिळते कारण नैसर्गिक कड्यांचं संरक्षण तिथे आहे. म्हणजे माझ्याकडे रिसोर्सेस आहेत म्हणून वापरा असं नव्हतं. सो ते खूप स्ट्रॅटेजिकली बांधलं गेलं.
मला एक गोष्ट खूप अमेझिंग वाटते तेव्हाची, की आज भूकंप झाला की बिल्डिंग्स कोसळतात. पाऊस खूप जास्ती झाला की पुणे काय कुठलीही सिटी वाहून जाण्यापर्यंत येतं. पण तेव्हाचे गडकिल्ले जरी ते डोंगरावरती असले तरीसुद्धा निसर्ग शेवटी निसर्ग आहे. पण निसर्गाला सुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पावसाला घाबरलेले नाहीयेत, जोरदार वाऱ्याला घाबरलेले नाहीयेत आणि तसेच आहेत अजूनसुद्धा स्ट्राँगली उभे. म्हणजे मला तरी असं वाटतं, की सपोज ब्रिटिशर्सनी तेव्हा आपल्या किल्ल्यांवरती हल्ला केला नसता, तर आपल्याला आजही जसे किल्ले महाराजांनी बांधले होते तसेच दिसले असते. 100% तर खूप कौतुकास्पद ही गोष्ट 100% वाटते मला. 100%. येस. आता मला आपण पुण्यात राहतो, त्यामुळे मला एका किल्ल्याचं इकडे वर्णन केल्याशिवाय राहत नाही, तो म्हणजे सिंहगड. तर सिंहगड हा का एवढा महत्त्वाचा होता मला हे विचारावसं वाटतं. कारण त्यांना जसं आपण हिस्ट्रीमध्ये बघतो महाराजांनी त्यांना 3-4 वेळेस जिंकलेलं आहे. वारंवार जिंकलेलं आहे. तर ते का रिझन वाटतं? सिंहगडाचं जे अभेद्यपणा आहे किंवा जो त्याचं जे लोकेशन आहे ना, ती अत्यंत मोक्याची जागा आहे. हं. म्हणजे तुम्हाला तो महाराजांचा एक प्रसंग माहिती असेल, की ज्यावेळेला शहाजीराजांना अटक झालेली होती, हं. त्यावेळेला शहाजीराजांच्या सुटकेसाठी सिंहगड मागितलेला होता आणि हं. त्यावेळेला महाराजांना तो सिंहगड देताना प्रचंड मनावर दगड ठेवून हं. त्यांना तो द्यावा लागला. येस. आणि मग ते सोनोपंत डबेरांची सुवर्ण शर्माची नीती या नावाने ते पुढे प्रसिद्ध आहे, की ते कसं महाराजांची त्यांनी समजूत घातली, येस. की आपल्याला एक किल्ला गेला तरी तो परत आपल्याला जिंकून घेता येईल, पण आज वडिलांच्या सुटकेचा प्रश्न आहे. तर हं. हा स्ट्रॅटेजिकली प्रचंड महत्वाचा असणार आणि तो महाराजांच्या आधीपासून त्या किल्ल्याचं येस. अस्तित्व आहे. येस. म्हणजे कोंढाणा आणि नंतर मग त्याचं सिंहगड. सिंहगड. हा. येस. पण जे तानाजी मालुसरेंशी ते असोसिएट केलं होतं, तर अनेक आधीच्या पत्रांमध्येही त्याचा सिंहगड आपल्याला नामोल्लेख त्याचा आढळतो. येस. आणि मेन म्हणजे पुण्याच्या जवळचा एक अत्यंत बलाढ्य दुर्ग म्हणून सिंहगडाचं सिंहगड. त्यावेळेपासून महत्व होतं, हं. की जे नंतर सुद्धा प्रचंड कंटिन्यू झालं आणि म्हणूनच पुरंदरच्या तहामध्ये ज्यावेळेला सिंहगड आपल्याला द्यावा लागला, हं. तर तो वन ऑफ द महत्वाचा लॉस हा स्वराज्याला झालेला होता आणि म्हणून येस. सुरुवात तिथून झाली. म्हणजे 4 हं. फेब्रुवारी 1670ला तानाजीराव मालुसरेंनी ज्याला सिंहगड पहिलीच मोहीम उघडली, हं. तर त्याच्यावरनं आपल्या लक्षात येईल की या किल्ल्याचं महत्व कि- स्वराज्यामध्ये किती होतं. आणि येस. बलदंड किल्ला आहे, पाणी प्रचंड आहे, लोकेशन जबरदस्त आहे, Yes. त्याला हाईट खूप, म्हणजे तसा जिंकायला अत्यंत अवघड किल्ला आहे हं. आणि त्यामुळे तो त्याचं महत्व अधोरेखित झालेलं होतं. येस. आजही म्हणजे जसे किल्ले आपले होते आणि आता आपण स्वातंत्र्य आहोत, आता त्याला सुद्धा 75+ इयर्स झालेले आहेत. पण आज आपण आपल्या किल्ल्यांना किंवा आपल्या निसर्गाला कसं बघत आहोत? म्हणजे आपण ते प्रिझर्व्ह करतोय का ॲज अ टुरिस्ट, ॲज अ सिटिझन म्हणून? खरं तर नाही. म्हणजे हे किल्ले जर शासनाच्या ताब्यात नसतील किंवा या किल्ल्यांना ऐतिहासिक महत्त्व जर शासनाने ओळखलं नाही आणि दुर्ग संवर्धन संस्थांनी त्या किल्ल्यांच्या पुनर्रचनेचा किंवा ज्याला आपण म्हणू संवर्धनाचा हं. एक जो वसा घेतलेला आहे, ही मोजकी मंडळी जर सोडली, कारण आता फॉर एक्झाम्पल कसं आहे की राजगड हा राजधानीचा किल्ला आहे, त्याच्यामुळे तो प्रिझर्व्ह होणं महत्वाचं आहे. रायगड Yes. हा राजधानीचा किल्ला आहे. येस. किंवा जे सगळे किल्ले की ज्यांना ऐतिहासिकदृष्ट्या प्रचंड महत्व आहे किंवा ज्यांच्यावर स्ट्रक्चर्स खूप छान आहेत हं. आणि ती जर प्रिझर्व्ह झाली, तर मात्र त्या किल्ल्यांना परत एकदा नवीन चांगले दिवस येतील. हं. पण सामान्य पर्यटकांना ह्या किल्ल्यांचं महत्व खरंच नाहीये. तुम्ही अनेक ठिकाणी आत्ता तुम्ही रील बघितला असेल की साल्हेर किल्ला जो महाराष्ट्रातला सर्वोच्च किल्ला आहे, स्वराज्यातली तुफान महत्वाची लढाई एक जी तिथे झालेली आहे प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पिंगळ्यांच्या नेतृत्वाखाली, ती साल्हेरची लढाई असेल. म्हणजे सूर्यराव काकडेंचं बलिदान त्या प्रसंगामध्ये झालेलं आहे. हं. हं. इतका महत्वाचा किल्ला आहे जो महाराष्ट्रातला सर्वोच्च किल्ला आहे, त्या किल्ल्यावर आज रोज दारूच्या पार्ट्या होतात, डेली. अनेक व्हिडिओ आपल्याकडे फिरतायत. पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला गडकिल्ल्यांचं महत्व कळून सुद्धा आपण ते पास करायला कुठेतरी कमी पडतोय करेक्ट. किंवा आपण पास केलं तरी लोक समजून घ्यायला कमी पडत आहेत. त्याच्यामुळे प्रिझर्वेशन हा तर खूप महत्वाचा, म्हणजे खूप पुढचा मुद्दा पुढचा आहे, मुद्दा महत्वाचा आहे. आहे, पण तो थोडासा पुढचा आहे. पहिला रिस्पेक्ट करणार. पहिलं रिस्पेक्ट आहे आणि Yes. रिस्पेक्टच्या आधी अॅक्नॉलेजमेंट आहे. येस. करेक्ट. कारण तुम्ही अॅक्नॉलेज केलं त्यातनं तो रिस्पेक्ट होणार आहे की Correct. हो ही शौर्यस्थळं आहेत, हे अॅक्नॉलेजमेंट झाली येस. आणि म्हणून मी त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, ही पुढची स्टेप झाली. आणि मग रिस्पेक्ट करणं मला काय म्हणतात शारीरिकदृष्ट्या तिथे जाऊन संवर्धनामध्ये हातभार लावणं शक्य नाहीये. हे जरी मी ओळखलं तर मी तिथे गेल्याच्या नंतर माझी वर्तवणूक मात्र त्या गडाच्या पावित्र्याला साजेशी असणं, हे तरी सामान्य माणूस करू शकतो ना. येस. कारण प्रत्येक ठिकाणी शासनाला गडपाल ठेवणं वगैरे हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, नाहीये. फायनान्शियली पण, म्हणजे फायनान्शियली असेल सुद्धा, पण ते होत नाहीये Correct. सध्या. आणि त्याच्यामुळे या गड किल्ल्यांचं महत्व आपल्या मराठी माणसांना जितकं आहे, आणि हे बघा काही प्रसंगी इथे मराठी माणसंही आहेत की जे असं करताना सापडलेले आहेत. Correct. म्हणजे हे प्रत्येक वेळेला बाहेरचे आहेत नाही अशातला आपण काही blame भाग करू नाहीये. शकत. बरोबर. पण महत्व नसायला ते काय तो बाहेरचा आहे का आपला याला काही नाहीये. तो शेवटी माणूस आहे, किल्ला त्याच्यावर आहे. संस्कार काय आहेत Yes. त्याच्यावर
त्या गोष्टी फार मॅटर करतात. Yes. तर त्याच्यामुळे प्रिझर्वेशन हा खूप पुढचा मुद्दा आहे. होत आहे. अनेकदा आमच्या दुर्ग संवर्धन संस्थांनी असंही बघितलंय की एखादी प्रिझर्व केलेली तोफ लोकांनी गंमत म्हणून ढकलून दिली खाली, ती परत काढावी लागली. अरे बापरे. बरं, ती एक तोफ काढायला त्या लोकांना लागणारी एनर्जी, त्या लोकांना लागणारी इक्विपमेंट, तर ते ढकलून देणाऱ्याला काही वाटत नाही. आणि आता हे लेटेस्ट उदाहरणानंतर तर आम्ही हे खूप इन फनी वे आम्ही हे कोट करतो की हल्ली गड किल्ले ढकलून द्यायची ठिकाणं झालेली आहेत. म्हणजे पूर्वी जिथे गुन्हेगारांना शिक्षा बापरे, व्हायच्या, खरंच आहे. तर तिथे आता काय घडतं हे सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यांनाच आपल्याला. बघतो आपण, yes. आणि त्यामुळे ते महत्व नाहीये आपल्या लोकांना, म्हणजे नाही, फार आणि- कमी प्रमाणात आहे. आणि म्हणजे मेन म्हणजे निसर्ग हा आपल्या आनंदासाठी असतो. तिकडे जाऊन आपण निसर्गाला हार्म करतो ही खूप चुकीची गोष्ट हो. वाटते. म्हणजे एक सिंपल उदाहरण द्यायचं झालं तर आता ठीक आहे, पाऊस आला, मान्सून आलं, सगळं ॲग्रीड आहे. पण आजही जर आपण सिंहगडावर जायचं म्हटलं, तिकडे एकतर एंट्रीला काही रेस्ट्रिक्शन नाही आहे. वरती गेल्यावरती कळतं गर्दी केवढी आहे. लिटरली पार्किंगला जागा नसते. आणि अशी सिच्युएशन येते की आपल्याला युटर्न घ्यायचा तरी सुद्धा यू हॅव नो स्कोप फॉर दॅट. बरोबर. आणि मग तिकडे गेल्यावरती लिटरली तो कल्याण दरवाजा म्हणा किंवा पूर्वेचा दरवाजा म्हणा, तिकडे जायला सुद्धा लोकांना बघायचं आहे तरी सुद्धा. आणि चेंगराचेंगरी पण कित्येक वेळा झालेली आहे. तर ते आपण कसं थांबवू शकतो? किंवा तुम्ही जसं म्हटलात की हरिहर म्हणा किल्ला, तिकडे जाऊन सुद्धा लोक दारूच्या पार्ट्या करत आहेत. एवढा अवघड किल्ला चढून एक तर त्यांना कसं काय ते दारू पिण्याचं मोटिवेशन राहतं कळत नाही. पण हे आपण कसं थांबवू शकतो? त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की तुम्ही असं समजा हा एक किल्ला आहे, हम्म, तर या किल्ल्याचा जो लोक सामावून घेण्याचा थ्रेशोल्ड आहे तो इथपर्यंतच आहे, हम्म. ज्याला आपण कॅरिंग कपॅसिटी Correct. म्हणतो. तुम्ही हे जर भरत गेलात अजून तर हे Yes. ओव्हरफ्लो होणार आहे. होणार ऑब्व्हियसली. तर हे एकदम प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. Yes. प्रत्येक किल्ल्याला एक त्याची कॅरिंग कपॅसिटी असते, म्हणजे त्या किल्ल्याची माणसं एका वेळेला माणसं सामावून घेण्याची क्षमता असते करेक्ट. आणि ते ठरवण्याची काही परिमाणं आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की ज्या अथॉरिटीजच्या अंडर तो किल्ला आहे त्या अथॉरिटीजला खूप गोष्टींचा विचार एका वेळेला करायला लागतो. पहिली गोष्ट म्हणजे तिथलं स्थानिक पर्यटन. गर्दी वाढली की तिथल्या पर्यटनाला चालना मिळते वगैरे वगैरे वगैरे. Correct. पण गर्दी इतकीही वाढू नये की तिथे दुर्घटना होऊन तो किल्ला बंद करावा लागणार आणि जो स्थानिक रोजगार प्रोड्यूस होतोय तो कायमचा बंद होईल. तर ती कॅरिंग कपॅसिटी ओळखणं आणि ती कॅरिंग कपॅसिटी इम्प्लिमेंट करणं हे फार महत्वाचं आहे. हरिहरला तुम्ही जे उदाहरण दिलं तर मागच्या वर्षी मी म्हणजे हरिहर हा पहिला असा किल्ला ठरलाय की जिथे काय म्हणतात त्याला कंट्रोल्ड एंट्री चालू झाली. म्हणजे दिवसाला अजूनही Okay. फक्त 300 लोकांना ओके. प्रवेश दिला जातो. आणि नाशिक वन विभागाशी म्हणजे त्यांच्याबरोबर मी काम करून हरिहरला 300 म्हणजे जे जवळपास त्याच्या मागच्या वर्षी 500 लोक खाली पाठवायला लागले होते, म्हणजे Oh. रिटर्न पाठवा. वरती Okay. किल्ला किती हाऊसफुल होता ते बघा. येस. आणि हरिहर किल्ला तुम्ही चढून गेलात ना की त्या पायरी मार्गाच्या नंतर दरवाजा येतो. त्या दरवाजाच्या डावीकडनं एक असा कड्याला लागून असा एक मार्ग आहे आणि त्याच्यानंतर एकदम अंगावरच्या पायऱ्या त्या इतक्या डेंजर आहेत, प्रचंड स्टीप आहेत त्या, आणि त्याला एक्सपोजर आहेत. ज्या लोकांना दृष्टीभयाचा त्रास आहे त्या लोकांसाठी तर ते हॅरेसमेंट आहे. बरं, तिथे तुम्हाला पुढचा माणूस पास होईपर्यंत थांबावं लागतं. येस. या सगळ्या गोष्टीमुळे होतं काय की तिथे रोड ब्लॉकेजेस होत, म्हणजे ते जे जॅम होतं त्या Yes. जॅममुळे सेफ्टीचा इश्यू तयार होतो. करेक्ट. आणि म्हणूनच आम्ही त्याची कॅरिंग कपॅसिटी ओळखली आणि ते रिस्ट्रिक्ट केला. Yes. आणि आता हरिहरने पूर्णपणे मोकळा श्वास घेतलाय. तिथे आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची माणसं डिप्लॉय केली की जी फेस्ड मॅनरमध्ये म्हणजे टप्प्याटप्प्याने ती लोकांना पुढे सोडतील. म्हणजे अगोदर जर कोण येत असेल त्यांना पहिलेच कळायला पाहिजे की आता हाऊसफुल एंट्री झालेला आहे. नाहीये. हा, आणि तिथे Yes. एक हेल्पलाईन नंबर ठेवला गेलाय हम्म. की ज्याच्यावर तुम्ही बुकिंग म्हणजे तिथे इन्क्वायरी करू शकता की 300 लोकांची कपॅसिटी या विकेंडला फुल झाली आहे का नाही. हम्म. समजा जर कोणी अचानक गेलं तर त्यांना खालीच थांबवण्यात येतं, त्यांना Yes. वरती जाऊन देत नाही. Yes. तर ह्या पद्धतीच्या योजना सिंहगड सारख्या किल्ल्यावर, तर सिंहगड वन विभागाच्या ताब्यात आहे, पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. Yes. कुठंतरी शासकीय यंत्रणांमध्ये एकमेकांबरोबरचं जे कॉपरेशन आहे ते जर निर्माण झालं Yes. तर तेवढी त्या किल्ल्याची कॅरिंग कपॅसिटी ही आयडेंटिफाय करून Yes. आणि त्याच्या संदर्भात एखादी वेबसाईट तयार करून मग जसं आता अंधार बनला करण्यात आलंय हम्म. तसं करता येऊ शकतं. करता येऊ शकतं. कारण मला असं वाटतं आणखीन एक जागा आहे जिकडे हे खूप करणं गरजेचं आहे, ते म्हणजे मुरुड जंजिरा. म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे तिकडे. तिथे बोट्सनी आपल्याला पायथ्याशी सोडतात आणि जिकडे पायऱ्या असतात तिकडनं तुम्ही आत जाताना तुम्हाला एक तासभर वगैरे मिळतो फिरायला. पण ज्या पायऱ्या म्हणजे जो मेन दरवाजा आहे आणि ज्या पायऱ्या आहेत तिकडे कमीत कमी 1000 लोक होती. बरोबर. आणि लिटरली श्वास घेता येते असं आम्ही सगळे थांबलो होतो श्वास घेण्यासाठी. आणि एका बोटची कपॅसिटी मे बी असेल 20-25, त्याच्यामध्ये 30-40 लोक ते बसवत होते. म्हणजे हे खूपच रिस्की झालं. मग ही रिस्क पकडण्यापेक्षा जर आपण एंट्रीज लिमिट करतोय तर मे बी जीवाला तेवढा धोका नाही राहणार जेवढा आता रिसेंटली चालू आहे. म्हणजे मी कायम असं म्हणतो की एखाद्या मूवी थिएटरचं उदाहरण आहे की सिनेमा हाऊसफुल आहे म्हणून तुम्ही लोकांना मध्ये नाही उभं करू नाही शकत करू ना, शकत, लाईनीच्या. पायरीवर नाही बसू हा, शकत. म्हणजे तसं नाही, Correct. प्रॅक्टिकली नाही पॉसिबल. जेवढी Correct. तिथली सिटिंग कपॅसिटी आहे Yes. त्याचं तुम्ही आधी बुकिंग घेता आणि त्याप्रमाणे माणसं सोडता.
Yes. सो किल्ल्यांना आपण ही कॅरिंग कॅपॅसिटी ओळखून जर शासनाने त्या आणि हे बघा हे काय आपल्याला 350 किल्ल्यावर करायचं नाहीये, कारण गर्दी 350 किल्ल्यावर होत नाहीये. येस बरोबर. जे अट्रॅक्शन स्पॉट्स आहेत त्या Correct. अट्रॅक्शन स्पॉट्सवरच गर्दी होते. करेक्ट. आणि ती जी ब्लॉकेजेस होत आहेत ना, ती ब्लॉकेजेस फार डेंजर आहेत. म्हणजे कळसुबाईचं तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर कळसुबाईच्या पायऱ्यांवर ज्या पद्धतीने ती लोक उभे राहत आहेत, तर मला ऍक्च्युली अशी भीती आहे की कधी ना कधीतरी त्या वजनाने तो जिना कोसळेल. बापरे. त्या जो पायऱ्यांचा जो जिना बसवलेला आहे तो कृत्रिम जिना आहे, त्याच्या खाली बऱ्यापैकी म्हणजे बरंच खोल दरी आहे. दरी आहे. तर ती दुर्घटना होण्यापेक्षा जर आपण थोडंसं फेस्ड मॅनरमध्ये सोडलं किंवा वनविभागाने हे जर थोडंसं मनावर घेतलं तर हे 100% कार्यान्वित होऊ शकतं. तुम्ही बिंग अ रेस्क्यू ऑपरेटर, तुम्हाला एखादा असा एक्सपिरियन्स जिकडे तुम्हाला स्वतःलाच असं वाटलं की म्हणजे घाबरल्यासारखं झालं किंवा भीती वाटली? मी कळसुबाईला एकदा मुद्दाम गंमत म्हणून म्हणजे हे ठरवून की उद्या समजा मला जर शासनाला ऍडवाइस करायचं असेल की अरे हे कसं कंट्रोल करता येईल, तर मला ती सिच्युएशन आधी जाऊन बघणं गरजेचं आहे. करेक्ट. तर मी कळसुबाईला एका पीक सीझन मध्ये मुद्दाम एका ग्रुप बरोबर गेलो आणि मला हादरलो मी ते दृश्य बघून. म्हणजे मला त्या स्वतःला त्या शिडीवर 1.5-2 तास थांबावं लागलं त्या शिडीच्या खाली. आणि मी म्हणलं आता ह्याच्यावर काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं. नंतर शासनाने तिथे काही निर्बंध लावले आणि हे मी अगदी मला वाटतं जुलै पण नाही, ऍक्च्युली सप्टेंबरच्या लास्ट वीक मध्ये गेल्यामुळे तसा पीक सीझन संपत आलेला होता, गणपती दिवाळी वगैरे त्याच्यानंतर. येस. आणि पावसाळ्यानंतर थोडंसं हे कमी होतंच. पण 1.5-2 तास ज्यावेळेला मी तिथे थांबलो त्यावेळेला मला ते लक्षात आलं की विदारक अवस्था आहे. म्हणजे मला उद्या दुर्घटना घडली ना तर तिथे इतक्या लोकांची मदत करायला किती रेस्क्यू टीम्स बोलवायला लागतील याची कल्पना करणं फार अवघड आहे. आणि त्यामुळे हे जॅम्स प्रचंड होत आहेत. आपल्याला असं वाटतं की आपण स्थानिक रोजगाराला चालना देतोय, पण अनेकदा स्थानिकांच्याही ते अगेन्स्ट जातं. करेक्ट. म्हणजे गर्दी प्रचंड होते किंवा तिथे बेशिस्तपणा वाढतो, तिथे न्यूसन्स प्रचंड होतो आणि एक तुम्ही शांततेचा फील घ्यायला गेलेला असतात आणि हे सगळं विदारक दृश्य तुम्हाला दिसतं. आणि मेन अजून एक पॉइंट, कचरा. हो, तो म्हणजे अनअवॉइडेबल. येस, नाही म्हणजे मी एक आय गेस इट इज मॅनेजेबल इफ द गव्हर्नमेंट ऑर द सिटीजन डिसाईड. म्हणजे रिसेंटली आम्ही उटीला गेलो होतो, तर तिकडे जे जंगल आहे, मधुमलाई जंगल, आणि आणखीन एक उटीमधलं मेन जे जंगल आहे तिकडे कम्प्लिटली सिंगल यूज प्लास्टिक आणि प्लास्टिक बॉटल्स बॅन. म्हणजे चेकपोस्टच आहेत. एव्हरी सिंगल गाडी जी जातीये ती चेक करणार तुमच्याकडे प्लास्टिकचे बॉटल्स आहेत का, आणि ते तिकडेच काढून घेणार. बरोबर. आणि तिकडे आता मग सेकंड क्वेश्चन होतो की पाणी पिण्याची सोय काय, तर ते कंपल्सरी 5-5 लिटरचे किंवा 10-10 लिटरचे कॅन्स देतात, जे तुम्ही सरळपणे फेकणार नाहीत निसर्गामध्ये. तर जर ते उटीमध्ये पॉसिबल होऊ शकतं, तर मग आपल्या गड किल्ल्यांवरती किंवा महाराष्ट्रामध्ये ते खरंच आपल्या करणं किती अवघड आहे. ते खूप सोपं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये वासोटा किल्ल्याचं मी तुम्हाला उदाहरण देईल की जिथे ऑलरेडी हे चालू आहे. म्हणजे वासोटा किल्ल्याला त्याचं डिपॉझिट घेतलं जातं आणि तुम्ही परत आणल्या तर तुम्हाला डिपॉझिट परत केलं जातं. इव्हन शिवनेरीला पण आता काही काळापूर्वी मी गेलेलो होतो त्यावेळेला ते चालू झालेलं आहे. पण त्याची कन्सिस्टन्सी किती आहे, म्हणजे वासोटा बिईंग टायगर रिझर्व्ह त्याच्यामुळे तिथले प्रचंड स्ट्रिक्ट आहेत रूल आणि खूप शिस्तीने ते सारखं फॉलो होत आहे आणि लोकांचे फीडबॅकही छान आहेत. म्हणून तुम्हाला वासोट्याला कधी कचऱ्याचा ढीग दिसत नाही. पण रायगडासारखा किल्ला आहे की जिथे लोकांना सफाई मोहीम घ्यावी लागते. म्हणजे राजधानीसारख्या किल्ल्यावर जे पर्यटक जातात त्या पर्यटकांनी केलेला कचरा हा शिवभक्तांना मोहीम घेऊन साफ करावा लागतो. ह्याच्यासारखं दुर्दैव नाही, काहीच नाही. म्हणजे रायगडावर सफाई मोहीम घ्यायला लागणं हीच दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण सामान्य पर्यटकांना ते कळतच नाहीये. तो सिरियसनेस नसल्यामुळे सिव्हिक रिस्पॉन्सिबिलिटीज नाहीये त्यांना. आणि ताई प्रॉब्लेम कसा होतोय माहिती का, की आम्ही अशी उदाहरणं बघितली आहेत की कचरा पेटीच्या शेजारी कचरा केलेला आहे, म्हणजे कचरा पेटी रिकामी आहे. आपल्याकडे न्यूसन्स कल्चर भरपूर आहे आणि या सगळ्यामुळे लोकांना सिव्हिक सेन्स आणि शिकवायला गेलं की मग ते म्हणणार तुम्ही कोण आम्हाला शिकवणार आहे. हे जे थोडंसं कल्चर आहे ना त्याच्यामुळे हा सगळा एज्युकेशनचा आपल्याकडे अभाव आहे. म्हणजे मी रिसेंटली एक पॉडकास्ट घेतला होता चिनू कवात्रा म्हणून, म्हणजे मुंबईमध्ये इज अ बिग शॉट, म्हणजे ठाण्यामध्ये ते बीचेस वगैरे क्लीन करतात. तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती पॉडकास्टवरतीच, की आपण जेव्हा बाहेरच्या देशात जातो तेव्हा अचानक आपण इतके रिस्पॉन्सिबल बनतो की आपण पर्समधला कचरा बाहेर टाकणारच नाही. काही सपोज बॉटल असेल किंवा कसलं रॅपर असेल आपण पर्समध्ये घेऊन येतो, आणि तोच माणूस जेव्हा इंडियामध्ये लँड होतो तेव्हा तो अगोदर पर्समधला कचरा टाकून रस्त्यावर टाकेल. आणि दिस इज द रिस्पॉन्सिबिलिटी विच इज लॅकिंग इन इंडिया. आणि मे बी ही रिस्पॉन्सिबिलिटी जर प्रत्येक नागरिकांनी घेतली तर आपलं पर्यावरण स्वच्छ राहू शकतं आणि मे बी आता जे सगळं ग्लोबल वॉर्मिंगचे प्रॉब्लेम्स होतात ते मे बी कमी होऊ शकतात. म्हणजे तुम्ही तर परदेश आणि इंडियातलं उदाहरण सांगितलं. मी म्हणेन की तुम्ही एअरपोर्टवर थुंकता का? कधीच नाही. एरोप्लेन मध्ये गुटखा खाऊन थुंकाल का तुम्ही? मग एसटी स्टँडवर का करता? ट्रेन मध्ये का? हाच प्रॉब्लेम आहे आपल्याकडे.
हाच प्रॉब्लेम आहे. आणि Yes. म्हणूनच हा गडकिल्ल्यांच्या बाबतीतला जो सगळा इश्यू क्रिएट झालेला आहे, म्हणजे रिस्क असेल किंवा ओव्हर क्राउडिंग असेल, कचरा असेल. आणि काय माहितीये का, प्रॉब्लेम असा आहे, आपण बोलतोच आहे वर्षानुवर्ष, म्हणजे दरवर्षी अरे इथली गर्दी कमी झाली पाहिजे, होत का नाहीये? कारण इच्छाशक्तीचा अभाव आहे. करेक्ट. म्हणजे हरिहरला तुम्ही जर बघितलं ना, तर गर्दीचे रील्स पूर्ण बंद झालेत जेव्हापासून आम्ही ते इम्प्लिमेंट केले. कारण वनविभागाला त्याचा सिरियसनेस कळला आणि त्यांना हे लक्षात आलं की आपल्यावरचा ताण पूर्णपणे कमी झालाय. पूर्वी वनविभागाला जे फोन यायचे की अहो ते हरिहरचं मागच्या रविवारचं बघितलं का, 4,000 लोक होती, 2,000 लोक होती, एक्सेट्रा एक्सेट्रा. ते कमीच ते आता. 300 लोकांना रिस्ट्रिक्ट केल्यामुळे ते आता त्यांना फार तिथे डोकं लावण्याची आता गरज नाहीये. 300 लोक सोडा, त्यांच्या सेफ्टीची तुम्हाला जमेल तेवढी काळजी घ्या, त्यांना तिथे सूचना द्या, बस. प्रत्येकाला तुम्ही हाताला धरून चालवू शकत नाही, पण तुमच्या अखत्यारीमध्ये जे आहे, जे तुमच्या अधिकारामध्ये आहे, ते तुम्ही पार पाडलं आणि त्याच्यामुळे शासनावरचाच ताण कमी झाला. येस. सो ते अचीव झालं तिथे. तुमचा ताण कमी झाला, शासनाचा ताण कमी झाला आणि मे बी जो न्यूसन्स क्रिएट झाला असता तिकडे गर्दीमुळे तोही कमी झाला. ऍब्सोल्युटली. मला इकडे कसं विचारायचं आहे की सपोज मी असं विचारलं की नाव युअर अ ट्रेकर, तुम्ही एवढे 325 प्लस तुम्ही किल्ले फिरले आहात, एक्सप्लोअर केले आहेत, तर व्हॉट डू यू फील? कारण आज कुठल्याही किल्ल्यावर जायचं असेल तर आपण एक टुरिस्ट म्हणून जातो. आता मला जायचं असेल तर आय एम नॉट अ ट्रेकर, बट येस मी एन्जॉय करायला जाईल कुठेतरी, मे बी डिफिकल्ट असेल तरी सुद्धा. व्हॉट डू यू फील आर द रेक्विजिट्स की 1, 2, 3, 4, 5 ही चेकलिस्ट ही जर तुम्ही फुलफिल करत असाल तरच तुम्ही तिकडे ट्रेकिंगला जायचं. मग त्याच्यामध्ये असं असू शकतं की बाबा तुमची कपॅसिटी किती आहे चढण्याची, सुरुवात म्हणजे तिथनंच होते. तर हां, म्हणजे हां. ते तुम्ही काय, कारण हे सुद्धा आपण ऐकतो बऱ्याच वेळ की कपॅसिटी नाहीये, कधीच कुठला ट्रेक केलेला नाहीये अँड यू सडनली गो देअर आणि काहीतरी मिसहॅपनिंग झालेली आहे. आता छोटंच उदाहरण, माउंट एव्हरेस्टवर कोण डिरेक्टली तुम्हाला माउंट एव्हरेस्ट चढायला सोडणारच नाही. तुम्हाला केवढी तयारी करावी लागते, बेस कॅम्प करायला लागतो, मगच तुम्ही त्या वरती शिखरावर जाऊ शकता. तर ती काय लिस्ट असेल तुम्ही सांगाल? तुम्ही अगदी मुद्द्याला हात घातला. त्याचं कारण असं आहे की तुमची कपॅसिटी आणि त्या डोंगराची कपॅसिटी याचा Yes. ताळमेळ कुठेतरी बसला पाहिजे. येस. कारण प्रत्येक माणसाला ती कपॅसिटी माहिती असते आणि तुम्हाला जर डोंगराची कपॅसिटी माहिती नसेल तर ती माहीत करून घेणं, करेक्ट. हा ओपननेस तुमच्याकडे असला पाहिजे की तिथे म्हणजे कळसुबाईवर गर्दी होतीये म्हणजे मला जमेल असं नसतं. नाहीये. हां. करेक्ट. म्हणजे ती जी 1000, 1200, 2000 जी लोक जात आहेत त्यांना किमान तेवढं तरी जाण्या एवढी त्यांची कपॅसिटी आहे. तुम्हाला कदाचित एक मजला जिना सोडूनही दम लागत असेल. येस. ठीक आहे. सो हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तुम्ही स्वतःला किती जज करताय कपॅसिटी वाईज, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सोप्या किल्ल्यांपासून तुम्ही सुरुवात करा. सुरुवात की आता करा. अगदी सिंहगडापासून आहे किंवा लोहगड आहे किंवा कोरीगड आहे, मल्हारगड आहे, अगदी पुरंदर आहे, अगदी छोटे छोटे किल्ले आपल्याकडे आहेत, तिथून तुम्ही ते सुरुवात करू शकता. सो एकदम कुठल्या तरी गोष्टीला तुम्ही हात घालू नका. अनेकदा असंही होऊ शकतं की अरे नाही, मी रोज जिमला जातो, मी रोज फुटबॉल खेळतो, मी रोज स्विमिंग करतो, त्यामुळे माझा फिटनेस चांगला आहे, पण मला ट्रेकचा अनुभव नाहीये. तर इथे काय कपॅसिटीचा मुद्दा म्हणजे तो निकालात निघाला. कारण Correct. तुम्ही फिट आहात, म्हणजे Yes. तुम्ही रोज जिम करताय, हे करताय, तुम्ही व्यायाम Capacity तुमचा, आहे. तुमचा डाएट छान आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता प्रश्न कुठे येतो? डिफिकल्टी लेवलचा. ठीक आहे. मग तुम्हाला का, समजा तुम्हाला असं वाटलं की यार नाही मी फिट आहे, मी कळसुबाई करू शकतो, पण तुम्ही तुमचं तुम्ही जाऊ शकता का? ते अरेंज करू शकता का? तिथे आलेली रिस्क तुम्ही हँडल करू शकता का? आणि ती आली तुमची रिस्क मिटिगेशनची कपॅसिटी. ते Correct. नसेल तर आपल्याकडे अनेक चांगल्या ट्रेकिंगच्या संस्था आहेत, तुम्ही त्यांना जॉईन करा. येस. तुम्हाला तुमच्याही फिटनेसचा आनंद तिथे घेता येईल आणि तुम्ही कुठल्या रिस्कमध्ये पडणार नाही. सो तुमची कपॅसिटी ओळखणं, आणि कपॅसिटी तुम्हाला माहिती आहे की ऑलरेडी आहे माझी, मी स्पोर्ट्स पर्सन आहे, जसं मी सांगितलं तसं, देन यू कॅन कॅच होल्ड ऑफ एनी Consider ट्रेकिंग it. क्लब. Yes, हा, यू yes. कॅन कन्सिडर एनी ट्रेकिंग क्लब की जो चांगला आहे, ज्यांना स्वतःला अनुभव आहे ऑर्गनाईज करण्याचा. कारण आज असंही झालं की इन्स्टा रील वर बघून ट्रेक ऑर्गनाईज करणाऱ्या संस्था आपल्याकडे भरपूर आहेत. आणि I guess त्याच्यामुळे गर्दी खूप होती. नाही, गर्दी आणि ते बेशिस्तच आहेत. म्हणजे येस. त्यांना स्वतःलाही बॅकग्राऊंड नाहीये की हे काय इझी मनी आहे अनेक संस्थांसाठी. म्हणजे येस. जशा आपल्याकडे एक्सलंट ट्रेकिंग क्लब्स आहेत की अगदी नावानिशी आपण सांगू शकतो की डोळे झाकून तुम्ही त्यांच्याबरोबर जा, तशा अनेकही अशा संस्था आहेत की ज्यांच्या स्वतःच्या ग्रुप लिडर्सला तिथली काही फार माहिती नसते. आणि मग तुम्ही ज्यावेळेला लोकांची जबाबदारी घेऊन तिथे जाता त्यावेळेला खरा प्रॉब्लेम होतो. येस. त्याच्यामुळे त्या ट्रेकिंग क्लबचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करून, 4 जणांना विचारून, गुगल रिव्ह्यू बघून आणि त्यातले निगेटिव्ह रिव्ह्यू कडे दुर्लक्ष न करता, ओके, करेक्ट. फक्त अरे नाही तुम्ही 4 पॉझिटिव्ह आणि 1 निगेटिव्ह तुम्ही बघितलात, पण तो 1 निगेटिव्ह जर प्रचंड क्रिटिकल असेल की जो Correct. 4 पॉझिटिव्हला ओव्हरपॉवर ओव्हर करतो, राईड करतोय. तर तुम्ही नका जाऊ त्यांच्याबरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे सीझन बघून जा. तुम्ही एखाद्या रॉक क्लाइम्बिंग सारख्या ठिकाणी, म्हणजे जिथे रॉक क्लाइम्बिंग रिक्वायर्ड आहे, आता मोरोशीचा भैरवगड आहे, तिथे तुम्ही पावसाळ्यात नाही जाऊ शकत. करेक्ट. डाग बहिरेला तुम्हाला फक्त स्टंट करून इन्स्टावर काहीतरी टाकायचं आहे म्हणून तुम्ही जाऊ नका. नाही. बरोबर. तर त्यामुळे सीझन फार महत्वाचा आहे. आणि मग तुम्ही पुढे काय घेऊन जाताय, म्हणजे त्याच्यामध्ये मग
मगाशी म्हटलं तसं मग कचरा करू नका, मोठ्याने गाणी लावू नका, मधमाशांचं पोळं असेल तर थोडंसं जपून हे करा. म्हणजे ते मग ते थेरॉटिकल आन्सर्स त्याला भरपूर देता येतील आपल्याला. पण पहिली गोष्ट सुरुवात ही कपॅसिटी पासून होते आणि नंतर त्या ठिकाणचं तुम्हाला असणारं पावित्र्य तुम्हाला माहिती नसेल तर अशा कोणाबरोबर तरी जा, तो तुम्हाला समजावून सांगेल आणि तुम्हाला त्या ठिकाणाचा आनंद घेता येईल. येस, इतिहास वाचा, त्याचं महत्व बघा, त्याला रिस्पेक्ट करा आणि मग तिकडे जाऊन राडा 100% करायचा हां. का नाही करायचा ते ठरवा. अगदी. आणि आणखीन एक मला असं वाटतं की मोबाईल्समुळे खूप जास्ती नुकसान होतंय जीवाचं. कारण आज आपण एक इन्स्टा रील काढायला जातो आणि एका सेकंडसाठी हो. गोष्ट आहे ती. इकडचा पाय तिकडे झालेला समजणार नाही अँड द लाईफ इज गॉन. बरोबर. आणि इतकं सोपं झालंय आजकाल, म्हणजे खूप महत्वाचं आहे ही गोष्ट समजणं की बाबा मोबाईल्स किती जपून वापरले पाहिजे आणि सगळ्याच गोष्टी किती जपून केल्या पाहिजे. येस, मला एक असं विचारायचं की गडकिल्ले जेवढे तुम्ही आतापर्यंत केले, तर आय वॉन्ट अ रँकिंग ऑफ 5 फ्रॉम लिस्ट डिफिकल्ट टू मोस्ट डिफिकल्ट. भरपूर उदाहरण आहेत. म्हणजे आता याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात लिस्ट डिफिकल्ट जर तुम्ही म्हणाल तर, आणि आपण आता गिरिदुर्ग पकडू कारण समुद्रातले आणि जमिनीवरचे किल्ले आपण याच्यामध्ये धरायला नको. तर Correct. सगळ्यात मग सोप्या किल्ल्यांमध्ये भरपूर आहेत. मग त्याच्यामध्ये कोरीगड आहे, मल्हारगड आहे, लोहगड आहे, विसापूर आहे, तुंगतिकोन आहेत, की हे म्हणजे काय म्हणतात त्याला 5 नंबरला आपल्याला ते ठेवता येईल की सगळ्यात सोपे किल्ले, बिगिनर फ्रेंडली किल्ले. त्याच्यानंतर मग थोडंसं आपण वरती येतो राजगडासारखा किल्ला किंवा रायगड, की जे अगदी सोपे नाहीत आणि अगदी अवघडही अवघडही नाहीत, नाहीयेत. पण त्याला थोडाफार एंड्युरन्स लागतो. मग त्याच्यामध्ये तोरणा आहे, राजगड आहे, पहिल्या लिस्टमध्ये प्रतापगडही आहे जो येस, सुरुवातीचा इझी मध्ये जो आहे तो. येस. दुसऱ्या लिस्टमध्ये मधुमकरंदगड आहे वगैरे वगैरे. म्हणजे हे किल्ले अजून एक लेवलवरती. तुम्ही अजून थोडंसं वरती गेलात की मग रेंज ट्रेक्स त्याच्यामध्ये थोडेसे येतात, की त्याच्यामध्ये रसाळगड, सुमारगड, मैपतगड. म्हणजे पुरेसा अनुभव आला आणि तुम्हाला चांगला फिटनेस असेल तर तुम्ही हे किल्ले करू शकता. किंवा राजगड ते तोरणा हा जो रेंज ट्रेक आहे तो या कॅटेगरीमध्ये मोडतो. त्याच्यानंतर येतात ते मग आलंग मदन कुलंग सारखे AMK जे म्हणतात, की ज्याच्यामध्ये रॉक क्लाइम्बिंग प्लस चालणं याचं मिक्सचर आहे. आणि एक नंबरला मग ते टफ किल्ले, म्हणजे ज्याच्यामध्ये लिंगाणा आला किंवा मोरोशीचा भैरवगड आला, की जिथे तुम्हाला किंवा ढाकभैरी आला, की टेक्निकल क्लाइम्बिंग शिवाय तुम्हाला जाता येत जमणारच नाही. म्हणजे यू शुड बी अ ट्रेकर फॉर दॅट. येस, Completely. ऍब्सोल्युटली. येस. एक शेवटचा प्रश्न विचारा असं वाटतो की तुम्ही ॲज अ ट्रेकर तुमचं एक बिगेस्ट ड्रीम काय आहे? म्हणजे काय अचीव्ह करायचंय तुम्हाला? मला ॲज अ ट्रेकर म्हणून खरं सांगायचं झालं तर मला असं वाटतं या ट्रेकिंग कम्युनिटीमध्ये सुधार व्हावा. आता ओके. ज्या काळामध्ये मी ट्रेकिंग चालू केलं साधारणपणे 2000-2001 साली, त्यावेळेला सह्याद्रीचं जे रूप होतं, म्हणजे आम्ही खरंच आनंदासाठी जायचो डोंगरांमध्ये. म्हणजे डोंगरांमध्ये म्हणजे आत्ता क्राऊडेड असलेल्या डोंगरांबद्दल बोलतोय मी. आनंदासाठी किंवा एकांतासाठी आजही भरपूर ठिकाण आहेत की जिथे शांतता आहे. काय रानपाखरांचा आणि वाऱ्याचा आवाज आहे हे, किंवा पानांची सळसळ वगैरे, जे आपण सगळ्या कवी कल्पना ज्या सगळ्या करतो ते आहेत ठिकाणं. पण आत्ता जी तुम्हाला सगळी गर्दीने फुलून गेलेली ठिकाणं दिसत आहेत ना, ही त्या काळामध्ये ऍक्च्युअली शांततेची ठिकाणं होती. आणि मगाशी जो तुम्ही मुद्दा घेतला होता की ती शांतता परत कशी आणता येईल, किंवा ते ज्याला आपण रिसेट करतो एखाद्या आपला मोबाईल किंवा रिस्टार्ट करतो, फॅक्टरी रिसेट करतो, ते फॅक्टरी रिसेट तेव्हाच होऊ शकतं ज्याला याला रेग्युलेशन्स येतील. आता हे हँग मोडमध्ये पूर्ण हँग झालेलं आहे. आणि ज्या वेळेला शासन दरबारी या सगळ्या गोष्टी होतील त्यावेळेला याला जरा सुगीचे दिवस परत एकदा येतील असं मला वाटतं. आणि मग पुन्हा ते निसर्ग तेवढंच आणि ते किल्ले सुद्धा जपल्या जातील. अगदीच. येस, खूप छान वाटत दादा तुमच्याशी गप्पा मारून. आज एक वेगळाच विषय आपण डिस्कस केला. थँक्यू सो मच. थँक्यू.